चारही पुत्र हळूहळू मोठी व्हायला लागली. योग अक्ष अनुभवी सर्वज्ञ गुरु जर मिळाला तर आयुष्याला नवी दिशा मिळून आयुष्य बदलते. वसिष्ठ मुनींच्या आश्रमात चौघेही दाखल झाले. वेदाध्ययन झाल्यावर श्रीराम तीर्थध्यान करून अयोध्येत आले. तिथं विश्वामित्र मुनींनी यज्ञ करताना सुबाहू व मारीच हे दोन राक्षस यज्ञकुंड पूर्ण होऊ देत नाहीत. या रक्षणासाठी ते राम व लक्ष्मणाला घेऊन अयोध्येतून निघतात. तेव्हा तारिका आणि मारीच राम लक्ष्मणाच्या अंगावर धावून गेले. रामाने बाण सोडल्यावर तारिका खाली कोसळली. यानंतर यज्ञ सुरू असताना सुबाहू व मारीच यांचाही वध केला. विश्वामित्रांनी सुरू केलेला यज्ञ पूर्ण झाला. यावर सर्वांनी राम लक्ष्मणाचे कौतुक केले. इकडे मिथिला नगरीकडे जनक राजाची कन्या सीता तिची कथा ऐकण्यासारखी होती. जनक राजाला एका शेतात नांगरणी करताना पेटीत नुकतीच जन्माला आलेली मुलगी दिसली. धरणी मातेनेच ही आपल्याला दिली म्हणून त्याने ती स्वीकारली. जनक राजाची कन्या म्हणून तिचे नाव जानकी असे ठेवण्यात आले. त्याच जानकीचे म्हणजे सीतेचे स्वयंवर मांडले होते. त्या स्वयंवरासाठी विश्वामित्राला आमंत्रित केले होते. राम व लक्ष्मण विश्वामित्रांसोबत जानकीच्या स्वयंवरासाठी आले. श्रीरामांनी जनकाच्या मिथिला नगरीतले विशाल शिवधनुष्य लीलया उचलले. यथाकाली श्रीरामांचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे.